तर चव्हाणांनी 2 दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्या आज आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. काय सांगाल, एकंदरीत भाजपमध्ये प्रवेश केला, काय सांगाल? भाजपमध्ये प्रवेश करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चांगली संधी आणि चांगल्या नेत्यांनी मला एक 4 महिन्यापासून त्यांनी सांगितलं की चित्राताई तुम्ही भाजपमध्ये या आणि आम्ही तुमचा आदर करतो. त्याच्यामुळे मी आज पवारसाहेबांबरोबर भरपूर वर्ष काम केलेलं आहे. 97 सालापासून काँग्रेस टू राष्ट्रवादी. माझे काका 15 वर्ष काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, खेड तालुक्याचे राजाराम पालांडे. त्या घरातली मी मुलगी असल्यामुळे संपूर्ण विचार आणि आचार सगळे काँग्रेसचेच होते. पण नंतर साहेबांनी पक्ष स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं काम जोमाने आम्ही एक तालुक्याची कार्यकारिणीची नुसती सदस्य होते, नंतर तालुक्याचे उपाध्यक्ष झाले, उपाध्यक्षनंतर तालुक्याचे अध्यक्ष झाले चिपळूण तालुक्याचे. त्याच्यानंतर सेवादलची जिल्हाध्यक्ष झाले, ग्राहक संरक्षकची रत्नागिरी जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष झाले आणि तालुक्याचे अध्यक्ष तर मी होतेच. पण नंतर अशीच चांगली संधी आल्यानंतर मी राष्ट्रवादीची जिल्हाध्यक्ष झाली. पण तुम्हाला माहिती आहे की सक्षमपणे नेतृत्व करताना थोड्या कुरबुरी होतात, पण त्यासुद्धा मला कुरबुरी वाटत नाहीत, त्या माझ्या भविष्याच्या चांगल्या हिताच्या वाटल्या आहेत. आणि म्हणून आत्ताचं सरकार हे मोदी सरकार पूर्ण भारत देशात काय जगातसुद्धा त्यांचं चांगलं नाव आहे. आणि जर तिथे जाऊन माझ्या कारकिर्दीतली 30 वर्ष मी जर घालवलेत काँग्रेस टू राष्ट्रवादी, तर आत्ताचं सरकार जे आहे मोदी सरकार, त्यामध्ये महिला सक्षमीकरण, महिलांचा आदर, महिलांचा विचार, बचत गटांचे तुम्ही बघत असाल वेगवेगळे उपक्रम, हे जर सरकारमध्ये जर इतकं चांगलं काम चाललं आहे, उमेदमधून वेगवेगळ्या योजना महिलांसाठी, आणि त्या जर जिल्ह्यामध्ये चांगलं काम करण्याची संधी जर भाजपमधून मिळत असेल आणि चांगल्या नेत्यांकडून मला हा आदराने आज बघत असाल तुम्ही, राणेसाहेबांनी मला स्वतःहून कॉल केला. आज 4 महिन्यापासून मला म्हणत होते चित्राताई माझ्या खासदारकीला तुम्ही खूप चांगली भाषणं मतदारसंघात केली. मी काँग्रेसचा होतो, तुम्ही राष्ट्रवादीचे होतात, पण तरीसुद्धा तुमचं नेतृत्व आणि काम मला चांगलं मिळतं. रवींद्र चव्हाण साहेब तुम्ही बघत असाल की आज पालकमंत्री आहे, त्यांनीसुद्धा स्वतःहून मला भेटायला बोलवलं होतं. पण मी एक थोडेसे संस्कार आणि एक थोडीशी भिडस्तपणा मला असल्यामुळे मी साहेबांना भेटायला गेली नव्हती. पण तरीसुद्धा त्यांनी मला सांगितलं ताई मुंबईला काय काम असेल तर येऊन जा. मी जाऊन भेटून आले. काही 2 कामंसुद्धा मला ते म्हणाले असतील तर सांगा, पण मी एकही शब्द प्रवेशाचा केला नव्हता. त्याच्यानंतर चित्रा वाघ ताई तर माझ्या श्रेष्ठी होत्या, त्यांनीच मला जिल्ह्याचं पद दिलेलं होतं. आणि चित्रा तू माझी वेगळी कोण नाहीस, माझी बहीण आहेस. दिवाळीच्या आधी त्या मला घरी येऊन भेटल्या होत्या. चित्रा जर यायचंच असेल तर 100% तुझी बहीण इथे खंबीरपणे आहे आणि तू येशील तर तुला नक्कीच चांगल्या मोठ्या पदावर तुला चांगलं नेतृत्व करायला मी संधी देईन, हा त्यांनी मला 4-5 महिन्यापूर्वी शब्द दिला होता. तरीसुद्धा मला काही नाती गोती आपली असतात की खरंच मी त्या नात्या गोत्यात गुंतले होते. कसं जायचं? पवारसाहेब हे माझं ज्या दिवशी जिल्हाध्यक्षपद गेलं आणि मला राष्ट्रवादी पक्षाचं सरचिटणीसपद दिलं, त्याच दिवशी साहेबांचा माझ्या फोनवरती स्वतः कॉल आला होता पवारसाहेबांचा. इतके मोठे नेते आहेत ते की त्यांच्या मी मुलीसारखी. एका छोट्या कार्यकर्तीला जर स्वतः कॉल करताय की चित्रा मी आहे, तू काळजी करू नको, म्हणून मी इतके हे 5 महिने काढले. पण शेवटी स्थानिक लेवलला काम करण्याची चांगली जर संधी नसेल तर लोकांपर्यंत त्या जर गोष्टी पोचत नसतील तर नुसतं झेंडा घेऊन फिरणं मला पटत नव्हतं. आणि म्हणून एक चांगल्या नेतृत्वाखाली राणेसाहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, आज बाळशेठ माने असतील, त्याच्यानंतर स्थानिक लेवलला माझ्या घरी दिवाळीच्या आदल्या दिवशी केदारजी साठेसाहेबसुद्धा आले होते, जिल्हाध्यक्ष आहेत ते. पण सगळ्यांचा आदर करून मी विचारात पडली होती काय करू. पण शेवटी चित्राताई वाघ प्रदेशच्या अध्यक्ष आहेत भाजपच्या, त्यांनी मला फोन केला, चित्रा मी महाराष्ट्रात दौरे करते, मला कोकणात तू हवीस. आणि खरोखर मला त्यांनी इतकी मोठी जबाबदारी अचानकपणे दिली, मी ऐकले नाही. म्हणून शेवटी राणेसाहेबांनी मला स्वतः कॉल केला, ताई मी तुला बहीण मानतो, तुझ्या खंबीरपणे मी पाठीशी आहे आणि कायमचा पाठीशी आहे. त्याच्यामुळे तू मुंबईत जरी असलीस तरी उद्या मला माहिती नाही चित्राताई येत आहे चिपळूणमध्ये आणि तुझा प्रवेश झालेला मला आवडेल. त्यांच्या शब्दाला सगळ्यांच्या मान देऊन मी शेवटी अचानक एका रात्रीत ठरवलं. माझ्या नात्यातसुद्धा जास्ती माहिती नव्हतं, कार्यकर्त्यांनासुद्धा मी जास्ती असं सांगितलं नाही की मी जाते, कारण शेवटी पवारसाहेबांवरची जी निष्ठा होती
ते कुठेतरी ढळायला नको हेच मनात खंत होती. सुप्रियाताईंचं काम यशस्विनीचं आज जिल्हाभर तुम्ही बघत असाल. तालुका समन्वयक होते, पण नंतर मला त्यांनी जिल्हा समन्वयक म्हणून सुद्धा मला वर्णी लावली होती. त्यांची स्वतःची पर्सनल संस्था, इतका विश्वास होता, त्याच्यामुळे कुठेतरी अडकले होते मी. आणि मग शेवटी अस्तित्व निर्माण करणं, कारण ह्या संध्या परत परत मिळत नाही. आणि कुठेतरी अस्तित्व हे कामाची पोचपावती असते. त्यांनी माझं फेसबुक, ट्विटर देवेंद्र फडणवीस साहेबांपासून सगळ्यांनी बघितलं की काम करणारी व्यक्ती आहे, कोकणात उपयोग होईल. आणि सन्मानाची त्यांनी आम्हाला संधी दिली. अक्षरशः महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, त्याच्यानंतर लोकसभेची संघटक. खरोखर मला इतकं त्यांनी चांगली जबाबदारी दिली की कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्याचंसुद्धा त्यांनी मला जबाबदारी दिली. जबाबदारी दिलेली आहे तुमच्याकडे. तुम्ही आता म्हणलात की शरद पवार साहेबांचं आणि सुप्रियाताई सुळेंचंच खूप जवळचं नातं. म्हणजे आज आपण बघतो तर 83-84 वर्षाच्या विरुद्ध शरद पवार साहेबांनी 1995च्या दरम्यानच काहीतरी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर हे सगळं वृक्ष उभं केलं. पण आज अनेक जण सोडून गेले ताई, पण तुम्ही सोडताना तुम्हाला थोडंसं दुःख नाही झालं? पण शेवटी प्रत्येक वेळेला असा आपला पण स्वतः माणूस एक आत्मपरीक्षण करतं की इतक्या वयाची आज बघत असाल तुम्ही, मी 30 वर्ष माझी घालवली. त्याच्यानंतर ज्या संध्या मिळायला पाहिजे, अगदी तुम्ही बघत असाल जिल्हा परिषद असतील, ज्या लढण्याच्या गोष्टी असतात, सरकार दरबारी कामं लोकांची व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी संधी मिळत नव्हती. फक्त संघटना बांधणं, लोकल लेवलला हा त्रास होता मला. आणि ती लोकल लेवल मी त्रास म्हणून समजले नाही, त्याच्यातनं मी घडत गेलो. संघर्ष कसा असावा, संघर्षातून माणूस मोठा होतो. लोकल लेवलला त्रास असताना तुम्ही कधी पवारसाहेबांकडे तुमची खंत मांडलीत का? तुम्हाला लोकल लेवल त्रास होतो कसं? तुम्ही अनेकदा खुर्चीला म्हणजे पवारसाहेबांची खुर्ची असेल, तुमची खुर्ची असेल, आम्ही अनेकदा फोटोमध्ये पाहिलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही कधी भेटलात तेव्हा तुम्ही सांगितलं का बुवा असा मला त्रास होतोय लोकल लेवल, हे कधी बोललात? नाही बोललो, कारण माझ्या काका माझे 15 वर्ष काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते. त्यांचे एक संस्कार मला त्यांनी देऊन गेले होते, कधीही तक्रार करायची नाही. वरिष्ठांना पूर्ण त्यांची यंत्रणा खाली असते, कोण काम करते आणि कोण करत नव्हतं. म्हणूनच मी 7 वर्ष जिल्ह्याचे अध्यक्ष होते. भले इथून बऱ्याचशा तक्रारी माझ्याबद्दलच्या जात होत्या, पण त्या लोकल लेवलच्या तक्रारी साहेब मला सांगायचे. त्याच्या आधीसुद्धा, हे पद जायच्या आधीसुद्धा मला एक तक्रार साहेबांनी स्वतःहून सांगितली होती की हिच्याकडे महिला नाहीत. पण त्या महिला नाहीत हे साहेबांना ट्विटर आणि फेसबुकवर माझी पूर्ण यंत्रणा चांगली माझी असल्यामुळे साहेब म्हणाले मला पूर्ण माहिती आहे, 100% चांगलं तुम्ही काम करताय. पण काही गोष्टीत आता खासदारकी येणार होती, आमदारकी येणार होती, त्यावेळेला कुणाला दुखवणं हे चांगलं नव्हतं. मग मी स्वतः विचार केला, आपल्यासाठी जर पक्षाला त्रास होत असेल तर 100% कुठेतरी आपण थांबलं पाहिजे. आणि पक्षाच्या हिताचं मी हे निर्णय घेतला. आपलं भविष्य उज्ज्वल करणं सुद्धा माझं एक काम होतं. तर मी 30 वर्ष जे काम केलं होतं त्याची पोचपावती मला महिला सक्षमीकरणासाठी घालवायची होती. आणि ती आज जर सरकार असेल तर 100% महिलांना सक्षम करण्यासाठी आज याचा मला उपयोग होईल या पदाचा. एकंदरीत तुम्ही आता म्हणालात की महिलांना सक्षमी करण्यासाठी उपयोग होईल. लोकल लेवलच्या तक्रारी, आपण लोकल लेवलच्या तक्रारी जाणार नाही, कारण का तो आता काळ निघून गेला. 5 महिने तुम्ही थांबला होता. पण त्या 5 महिन्यामध्ये तुम्ही कधी असा विचार केला का की काय आता नेमकं करायचं? कारण तुमच्याकडे चित्राताई वाघ स्वतः फोनवरती आले, राणेसाहेबांनी फोन केला होता किंवा अनेक दिग्गज तुम्हाला भेटले असतील. पण ते 5 महिन्याचा काळ कसा गेला? माझ्या घरातली पाठिंबा खूप मोठा होता. माझं पोट काय ह्या पक्षावर भागत नव्हतं. 100% माझ्या घरातल्या पैशावर, म्हणजे माझ्या नेत्यांना सुद्धा हे चांगलं माहिती आहे की चित्राला आम्ही कधीही आर्थिक दृष्टीने कुठलीही मदत केलेली नव्हती. पण एक आवड, माझ्या घरातलं वळण, माझ्या घरातला एक मागचा जर इतिहास बघा तर पूर्ण हा पक्ष आणि समाजकारण हेच सांभाळत आलो आहे. कारण माझं माहेर पालांडे, धामणन 15 गावमधलं. तुम्ही इतिहास जर मागचा काढला तर खरोखरच नामांकित घराण्यातली मी मुलगी. त्याच्यामुळे इथे कुठंतरी जाऊन मला 2 रुपये मिळणार आहेत हे कधीच माझ्या विचारात नव्हते. एक काम, दिलेली जबाबदारी आणि आपलं जे नेतृत्व आहे हे महिलांपर्यंत जे दिलेल्या जबाबदारीने चांगलं काम करणं हे इतकंच होतं. पण त्या 4 महिन्यात मी अनुभवलं की मी त्या पक्षात असताना मला काय त्या पैशाची कधीच वाटली नाही किंवा मी एखादी 2 कामंसुद्धा कधी घेतलेली नाहीत कुठल्याही नेत्यांकडून. पण ते काम करताना असं वाटलं मला की आपण इतकं सक्षमपणे काम करून सुद्धा जो आरोप केला त्याच्यात मी शिकले की 100% प्रामाणिक राहून चालत नाही. पण ती मी प्रामाणिकता सोडली नाही. आज मोदी साहेबांच्या याच्यात तुम्ही बघत असाल, काम करणाऱ्यांना संधी आहे, त्यांचा एक ॲप आहे. ह्या सगळ्या गोष्टींची मी माहिती घेतली की भाजपमध्ये काम कसं चालतं. इथल्या लोकल सगळ्या लोकांना विचारलं की तिथे कामाची पद्धत काय आहे.
त्या पद्धतीवर मी विश्वास ठेवला. केलेल्या कामाची पोचपावती थेट मोदी साहेबांकडे जाते, त्याचे फोटो अपलोड होतात, त्याच्यावरती पदं मिळतात. पण आपण आपल्या राष्ट्रवादी पक्षात जे काँग्रेस टू राष्ट्रवादी 30 वर्ष आपण जे काम केलं, त्या केलेल्या कामाच्या फेसबुक आणि ट्विटरच्या कामावरती आज आपल्याला पोचपावती मिळाली. हे मी पूर्ण प्रथमतः मला एक म्हणजे तुम्ही केलेलं राष्ट्रवादीचं काम त्याची पोचपावती भाजपकडे मिळाली. 100%. दुसरी बातमी कानावरती पडते की तुम्ही आता ह्या आमदारकीच्या उमेदवार होतात शरद पवार गटाच्या, मात्र प्रशासनाने इन्कमिंग केल्यानंतर तुम्ही त्याचं आउटगोईंग झाला, तुम्ही बाहेर पडलात, असं सुद्धा चर्चा सुरू होती. काय करते चर्चा सुरू होती म्हणण्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचे जेव्हा आमचे जिल्हाध्यक्ष मयेकर साहेब ज्यावेळेला नवीन त्यांची नियुक्ती झाली आणि नियुक्ती झाल्यानंतर आमचे सर्वच कार्यकर्ते जिल्हा लेवलचे आम्ही मुंबईला गेलो. तेव्हा स्वतः पवारसाहेब होते, आमचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब होते. त्यावेळेला पूर्ण जिल्ह्याच्या समोर त्यांनी असं विचारलं, जर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून आपला राष्ट्रवादीचे आमदार होते तर त्या ठिकाणी आता जागा रिक्त आहे, जर वेळ द्यायची आली तर कुणाला द्यायचं. ते थोडंसं माझ्या कार्यकर्त्यांकडनं एक चूक झाली की नकळत माझ्या कामाची पोचपावती तिथं बोलले की इतकी सक्षमपणे ताई जर काम करते, तर त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांना माझं तिथे नाव सुचवलं की ताईचं काम चांगलं आहे. आणि त्या दिवसापासून आरोप प्रत्यारोप माझ्यावरची जी चिखलफेक केली ही ह्या भैरीच्या हद्दीत त्याची ही आजची पोचपावती मिळाली मला. की खरोखर मी आमदार होणं हे मला कधीच नव्हतं, कारण माझ्या कारकिर्दीत तुम्ही बघत असाल शून्यातनं विश्व निर्माण केले. मी पक्षाच्या ह्याच्यावरून 2 रुपये आजपर्यंत या भैरीच्या हद्दीत कमवलेलेच नाहीत. कुठेही तुम्ही विचारा, सरकारी यंत्रणेला सुद्धा माहिती आहे. मला प्रांत तहसीलदार हे तेव्हाच्या जे सरकारी अधिकारी आहेत खरोखर चांगल्या दृष्टीने मला माझ्या घरापासून सगळ्याच्या गोष्टीला त्यांनी मला लॉकडाऊनमध्ये सहकार्य केलं की चित्राताईसारखं व्यक्तिमत्व नाही. त्याच्यामुळे आज खरं म्हणायला गेला तर आमदारकी ही माझ्या कधी डोक्यातच नव्हती. पण असं त्यावेळी जयंत पाटलांकडे सुचवलं गेलं होतं, त्याचं नाव होतं. मग असं नेमकं काय घडलं? म्हणजे तुम्ही म्हणता चूक झाली, तक्रारी आरोप प्रत्यारोप झाले, पण तुम्ही नंतर बोललात का नाही मी असं काही नाही की आरोप करणारे कोणी समोर घेऊन या, तर अशा गोष्टी घडतात ना? नाही, जयंतराव पाटील साहेबांची माझी भेट झाली सांगलीमध्ये. साहेबांना म्हटलं मी कधीही बोलले नाही मी आमदारकी होणार आहे म्हणून. महिलांना थोडंसं खच्चीकरण करण्याची वेळ येते, पुरुषार्थ हा वेगळा असतो आणि मी कधी मानलं नाही कारण मी डॅशिंगच आहे. पण तरीसुद्धा मी साहेबांना म्हटलं कदाचित गेलेले आमदारसुद्धा राष्ट्रवादी घेतील. मी असं कधीही मानलं नाही कारण आम्ही कधीही हातात हात घालून काम केलेल्या व्यक्ती आहोत. त्याच्यामुळे मी आमदार होईन आणि मी काहीतरी ह्या मतदारसंघात करेल. पण काही बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा होता की मागच्या वेळेला ज्या वेळेला मागची 5 वर्ष होती तेव्हा महिला द्यायची की काय असा जेव्हा विषय निघाला होता मुंबईला आणि जिल्ह्याची मीटिंग होती त्यावेळेला माझ्या असं कधी मनात पण नव्हतं. आणि जर महिला द्यायची वेळ आली तर साहेब अचानकपणे बोलले की चित्राताई आहे ना. आणि तेव्हा चित्रा वाघच प्रदेशाध्यक्ष होत्या आणि अचानकपणे चित्रा वाघ म्हणायला चित्राताई तू उभी राहा. मी उभी नाही राहिली, पण माझ्या आधी इथले स्थानिक जे नेतृत्व करणारे आमदार होते त्यावेळेला जरी त्यावेळेला निवडून नव्हते आले तरीसुद्धा त्या माणसाचा खर्च झालेला होता, तो मी जवळ ना म्हणून बघितलेला होता. असं कधीही माझ्या मनात नव्हतं की ती जागा बाजूला करून मी घ्यावी. पण तरीसुद्धा ज्या कार्यकर्त्यांना जवळ जायचं असतं नेत्याच्या ते कान धरतात आणि ते म्हणतात की चित्राताईचं असं असं चाललंय असं असं. आणि मग त्यांनी किती विश्वास ठेवला हे मला माहिती नाही. कुणी नेमकं कान भरलं असं स्पष्ट बोला. आता काय ती भाजपमध्ये बघा असा एक व्यक्ती नसेल. आता भाजपमध्ये गेलेला आहात नाही, तुम्ही आता मला कुणालाच मोठं करायचं नाव न घेता मोठं करत बरोबर, पण स्पष्टपणे सांगा ना. पण असं कार्यकर्त्यांच्यात असतं की जर आम्ही असं केलं, जर आम्ही त्या नेत्यांना कळवलं की हा असं करताय तर त्यावेळेला मग त्या त्यांच्या जवळ जातात आणि ते करण्यासाठी 2 कामं घेण्यासाठी ते अस्तित्व त्यांचं निर्माण करण्यासाठी एखादं अस्तित्व संपवण्यासाठी हे जर प्रयत्न होतात तर 100% इथे तुम्ही बघत असाल केलेल्या कामाची चीज असते आणि जो माणूस काम करतो तो कधीही संपत नाही. तुम्हाला मनस्वी दुःख झालं म्हणजे 5 महिन्यामध्ये तुम्ही खूप अभ्यास केला की मला दुःख नाही झालं. एकंदरीत कसं आहे की 5 महिन्यामध्ये तुम्ही अभ्यास केला असेल किंवा आता मी केला की एवढं सगळं करून सुद्धा मी माझ्यावरती खोटे नाट्य आरोप झालेत वगैरे या गोष्टी. पण माझे नेते खंबीरपणे होते. स्वतः पवार साहेबांचा ज्या वेळेला 7 वाजता दिवा लावताना फोन आला तिथे पूर्ण मी म्हणजे असं मनात म्हटलं इथे मी जिंकले, माझा नेता माझ्या पाठीशी आहे आणि त्यांचा आदर हा कायम होता. त्याच्यानंतर स्वतः त्यांनी जो कॉल केला तो कॉल घेतल्यानंतर मी त्यांना सांगितलं साहेब
जिल्हाध्यक्ष म्हणून मी राहण्याचं एकच कारण होतं की आजची लढाई होती आणि आज आपले आमदार इथे नव्हते. आज नवीन आमदाराच्या इलेक्शनमध्ये धडाडीने जे बोलणार होते एवढंच फक्त दुःख झालं होतं. पण त्याच्यात मला साहेबांसाठीचा जो आदर होता की त्या निवडणुकीत मी काम चांगलं करेन, बाकी उद्देश काहीही नव्हता. मी स्वतः उभी राहीन हे माझ्या मनात पण कधी नव्हतं. कारण माझ्या व्यापातनं माझं कुटुंब चालवताना आम्ही चौघंच आहोत. त्या चौघांच्या ह्याच्यात आर्थिक परिस्थिती जी माझी आहे ही आमदारकी होण्या इतपतची नव्हती. पण त्याच्यात अजूनही माझे 1-2 बिझनेस मी वाढवले होते की पुढच्या भविष्यात आपलं काहीतरी चांगलं करायला पाहिजे. हा दृष्टिकोनच नव्हता की मी आमदार होईल. मला कधी सांगा, आता पुन्हा महायुतीमध्ये झालेला बरोबर ना, म्हणजे आता आपला शेखर निकम त्यांचे सवंगडी ते पुन्हा तुम्ही एकत्र जाता का? नाही, माझं आणि सरांचं कधीच वाकडं नाही. मग बस बाकीचे जे सवंगडी आहेत ज्यांनी त्यावेळेच्या काळात तुम्हाला जिल्हाध्यक्ष असताना जो विरोध केला असेल त्याचा पुन्हा एकत्रच ना. पण मी त्या विरोधाला ना, मी माझा म्हणजे खरं तुम्हाला सांगू, माझ्या कामाच्या पोचपावत्या वाढल्या, संघर्षातून मी अधिक दिसायला लागले. त्याच्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईन. जिथे विरोध केला ना तिथे मी जास्ती दिसायला लागले आणि त्याच्यामुळे मी कधीही कोणाशी वाकडी नाही. 100 विरोधक असावे असं तुमचं म्हणणं? अगदी त्यांच्यामुळेच तर मी आज पुढे आहे. आज भाजपमध्ये तुम्ही बघत असाल, आज आम्ही नारी शक्ती वंदन कार्यक्रम 2 व्हीलरची रॅली काढली. आज चित्राताई म्हणून भाजपच्या ज्या महिला म्हणजे माझ्याबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन काय लोकांचा हा अनुभवायला मिळाला आणि ही माझी पोचपावती आहे. मी काय हे मला नव्हतं कळत, पण माझ्या ह्या 3-4 दिवसाच्या कारकिर्दीत मला असं वाटायला लागलं की 100% मी 5 महिने वाया घालवले. त्या शब्दावर मी खरं तेव्हाच काम सुरू करायला पाहिजे होतं. मला एखादी सांगा की आता लोकसभा निवडणुका आहे, आता हो. आचारसंहिता पण लागेल, काय वाटते एकंदरीत आता काय होईल? भाजप आता लेवलला सगळ्या गोष्टी सुरू आहेत, कुणाला उमेदवार द्यायची कुणाला नाही. शेवटी कसं आहे माहिती आहे, 3 पक्ष एकत्र आहेत. आजच मला 4च दिवस झाले. एकंदरीत आपण इतका बाकीचा सुद्धा अभ्यास आपण करतो, पण शेवटी कुठेतरी जो शक्तीने मोठा असतो पक्ष तो स्वतःचा उमेदवार उभा करायला बघणार. खासदारकीला आमदारकीला तुम्ही बघत असाल 3 पक्ष एकत्रच आहेत, त्याच्यामुळे तो विषयच बाजूला आहे. पण मला वाटते की कोकणमध्ये म्हणजे सिंधुदुर्ग आणि हा एकच तरी उमेदवार हा मला वाटते की कदाचित भाजपचा असू शकतो. चित्र एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्या दिवशी पक्षप्रवेश केला त्या संध्याकाळी किंवा त्यानंतर कधी पवार साहेबांशी फोनवरती बोलणं आलं का, किंवा कधी असं मेसेज आला का ताई तुम्ही असं का केलं, त्यांनी कधी विचारलं का की शुभेच्छा काय दिल्या काय? पवार साहेबांची एक थिअरी असते किंवा घरी आपल्यापासून दूर गेलेला जो व्यक्ती असला ते शुभेच्छा देण्याचं काम पवार साहेब नक्की करतात. नाही, थोडंसं मी निरोप दिला होता, कारण मला फसवून कुठलं करायचं नव्हतं. कारण तितके संबंध माझे जवळचे होते. मध्ये माझी मुलांना त्यांनी दिल्लीला पण बोलवलं होतं, खरं मलाच बोलवलं होतं, पण मला बरं नव्हतं. खरं मी 1 महिनाभर बघा आजारीच आहे, पण तरीसुद्धा मी त्या आजारपणातून शेवटी इतके वर्ष वाया जातात. आणि आता जी कारकीर्द आहे, कारण तुम्ही मागचा इतिहास जर काढाल तर मी काम केलेली व्यक्ती आहे. मी असं कधी बघितलं नाही की ह्या माणसाचं काम करायचं नाही. दिलेली उमेदवार पक्षांचा असतो, पक्षाची निष्ठा खूप मी बाळगली आणि त्याच्यामुळे मी मागे पडले. जर मी नेत्यांची निष्ठा बाळगली असती तर 100% पुढे असते. पण कधीतरी माझं सरांशी पण असं बोलणं झालं की सर मी काही गोष्टीला ना मला हे कळत नव्हतं की नेता जपायचा असतो. मी पक्ष जपला आणि पक्ष जपला, त्याच्यामुळे नेता काय करतो, त्यांना जो जपणार असतो त्याला जवळ करतो. सरांचा विषय काढला तुम्ही, नेता जपला नाही पक्ष जपला असं म्हणतात. ज्यावेळी तक्रारी होत होत्या त्या सरांच्या कधी कानावरती घातलात का? आज कारण सरांनी मला कधीच असं लांबचं दाखवलंच नव्हतं. त्यांच्या मृदू बोलण्यात ना ताई ही अगदी म्हणजे तुम्ही आजही बघाल की तो एक वेगळी व्यक्ती असल्यामुळे, आणि त्यांनी इतक्या कुरघुड्या झाल्या तरी त्याच्यात मला कधी वेगळंच दाखवलं नाही. जे माझं जिल्हाध्यक्ष पद होतं ते त्या वेळेला तो माझा सन्मान ते देतच होते ना. त्यांनी ती विधानसभा आता लागेल त्याला मला असं म्हटलं जातं की आमदार शेखर निकमांनी जो भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे, शेखर निकम ही व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे. शेखर निकम गोड स्वभावाचे आहेत, पण त्यांनी घेतलेला निर्णयामुळे अल्पसंख्याकांची जी मतं जी आहेत ती त्यांना मिळणार नाही, त्यामुळे प्रशांत यादवांचं पारडं जड आहे असं बोललं जातं. काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला मी एक सांगू, माझ्या पक्षाचं पण तशी चूकच आहे. तुम्ही डेऱ्या बघून दूध मिळते हे बघणं सुद्धा चुकीचं आहे. तुमच्याकडे निष्ठावंत किती कार्यकर्ते होते, पैशावर तोलू नका, संपर्कावर तोला. मी म्हणजे कुणाच्या विरोधात माझे नातेवाईक आहेत प्रशांत यादव सक्के, माझ्या भावाची मुलगी त्यांच्या मेवण्याला दिलेली आहे. माझे ते विरोधक नाहीच, पण एक खरं बोलायला मला सवय आहे. निष्ठा करणाऱ्या कार्यकर्त्याला जपलं पाहिजे. कोणतरी 2 लोक सांगतायत की ह्यांना उमेदवारी द्या, आणि राष्ट्रवादीत असा कार्यकर्ता नव्हता.
मी सोडा, मी म्हणत नाही मला पाहिजे, पण कार्यकर्ता जो काम करत असतो 30-30 वर्ष, तर तो जपला पाहिजे. भले तो गरीब असेल, मग पक्षाची जी कामं करतात, पाय झिजवतात, ती जर पक्षाकडे त्याची नोंद नसेल तर 100% हा विचार बदलला. मी साहेबांवरचं प्रेम नाही बदललं, पण जिथे तुम्हाला इतकी वेळ आली की तो माणूस कार्यकर्ता किती घेऊन आला. अहो, मी दाम दौलात माझ्या बायका ज्या नेल्या ना, तेवढे जरी लोक आणले असते ना त्यांनी, तरी 100% मी दाद दिली असती. मी काय पैशाचीही नव्हती. 100% एकदा जरी ते बोलले असते ना की चित्राताई मी आता उभा राहणार आहे, तुमची गरज आहे, 100% तुम्ही पाहिजे. पण तो माणूस माझ्या सख्या नात्यात असल्यामुळे तरी काय बोलले नाही. बोलण्यापेक्षा कसं असतं माहिती आहे की काही लोकांना असं वाटत असेल की आमचं सगळं प्रस्त आहे, आणि माहिती नाही मला. असं बोललं जाते की त्यांच्यामध्ये बाहेर पडला असंही बोललं जातं. नाही, माझं सक्कच नातं आहे. 100% कुठेतरी 30 वर्षाच्या कारकिर्दीला लोकांना कसं जमेल. उद्या एखादं 2 कामं नेली मी महिलांची, तर ती 100% पार म्हणजे पडते. शरद पवार गटाने घेतला निर्णय चुकीचा आहे असं तुम्हाला वाटते? 100%. कारण त्यांच्याबरोबर तुम्ही बघा ना, प्रवेश किती लोकांनी केला काँग्रेसच्या. हा सुद्धा नाही, पण आपण माझं वाशीची डेअरी मिल्क आहे, चिपळूण नागरी पतसंस्था आहे. दुसरी गोष्ट, अनेक शेतकऱ्यांना प्रश्नावरून उभं केलेलं आहे, अनेक शेतकऱ्यांना दूध टाकतायत, किंवा तुम्हाला एक सांगू, नागरी ऐका मॅडम, नागरी पतसंस्थे अनेकांना उभं केलेलं आहे. असं सगळं असताना आज ते फिरतायत दारोदे प्रश्न करतायत. त्यामुळे कुठेतरी प्रशासनाचं पारडं जड आहे असं लोक बोलतात. नेमकं काय? तुम्हाला एक सांगू, पारडं जड आणि मोठं हे कधीच नसतं. प्रत्येकाच्या मनात जी व्यक्ती असते, ती व्यक्ती ही कधी, म्हणजे मी दोघांच्या तोलमोल करत नाही. अजून भविष्यात आणि काय घडामोडी होतील त्या पण सांगता येत नाहीत. पण दोघांच्यात बोलायचं झालं तर मी इतकी मोठी पण नाही आहे की हे मोठे का ते मोठे. पण शेवटी कामाची पोचपावती हा कार्यकर्ता करण्यापेक्षा मतदार करतो. मतदाराला कळत असतं की आपण मत कुठे चांगलं द्यायचं आहे. त्याच्यामुळे मतदार महत्त्वाचा आहे, कार्यकर्ता महत्त्वाचा नाही. आजच्या राजकारणामध्ये मतदार हा म्हणतो की राजकर्तेच का नेते विकले गेले तर आम्ही का गप्प बसायचं. त्यामुळे कुठलाही मतदार आहे तो आजच्या राजकारणावरती, राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवत नाही. मॅडम, पहिली गोष्ट सांगतो की कंटाळलेत लोक आता की काय चाललंय. आतल्या रात्रीत लोक पक्ष बदलतात. तुम्ही बदलला म्हणून मला बोलत नाही, सगळं ते सुरू आहे. मी बदलला, गुवाहाटीला जातो, कोण कुठे इकडे होतो, कोण तिकडे जातो. त्यामुळे आता लोकांचा विश्वास आहे ना उडालेला आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आता असं होतं की आता शेखर प्रश्न नाही आला आता मध्ये दुसरं कोणती अपक्ष म्हणून येतील. बेटकर साहेब तयारच आहे, त्यानुसार आहेत. अशा परिस्थिती नेमकं कारण लोकसभेला माहिती एकत्र आली तर विधानसभेला एकत्र येतील का काय? तुम्ही आता तर नवीनच आले, पण कसं वाटतं काय होतं त्याच्यात? इतक्या वर्षाचा अनुभव, राजकीय अनुभव सांगा तुमचा काय वाटतं? मला वाटतंय लोकसभेच्या नंतर कदाचित काय, मला पण भविष्य पुढचं सांगता येत नाही, पण तरी सुद्धा बघूया पक्ष काय निर्णय घेईल त्यानुसार 100% माझं काम असेल. पक्षाच्या व्यतिरिक्त आत्ता ह्याच्या आधी पण मी काम केलेलं नाही, तुम्ही बघत असाल. आता पक्षाची जबाबदारी देईल, पक्ष जो निर्णय घेईल, कोण उमेदवार असेल त्याच्यावरती 100% माझं काम असेल. दोघांच्यावरती बोलायला मी इतकी अजिबात मोठी नाही आहे की त्यांनी त्यांच्या जाग्यावर काम करावं, कोणीही फिरावं. पण शेवटी प्रत्येकाच्या नशिबाचा पण भाग आहे. अचानक समजा आता तुम्ही प्रवेश केला भाजपमध्ये, अचानक समजा पवार साहेब समोर आले तर काय नेमकं तुम्ही कसं बघाल, कसं वाटेल तुम्हाला कधी काय? नाही, साहेब जरी आले तरी 100% मी त्यांच्या मुलीसारखे, मी त्यांचा आदर करते. तुम्हाला बघायचं असेल तुम्ही गेले तर मला म्हणजे साहेबांना हे कानावर आहे मी जाणार आहे ती. कारण साहेबांना सांगितलं इतके वर्षाची कारकीर्द मला संपवायची नाही, फ्युचर आहे माझं सुद्धा. मी आज इतके वर्षाची केलेल्याचे मी बसून राहून कुणासाठी नाही थांबू शकत. थांबण्याचे प्रयत्न केले मी 4-5 महिने, पण मला रोहिणीताई खडसे ज्या वेळेला चिपळूणमध्ये आल्या त्या इतक्या मोठ्या आहेत, त्यांनी सुद्धा मला कॉल केला, चित्राताई तुम्ही या कार्यक्रमाला, तुम्हाला मी सरचिटणीस पद दिलं आहे. पण काही गोष्टीत जर चांगलं काम हातून होणार नसेल माझ्या, मी नुसत्या सभागात म्हणजे आता एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करतोय मी. त्या टायमाला रोहिणीताई खडसेने आम्ही प्रश्न विचारला होता की चित्राताई चव्हाण ह्या कार्यक्रमाला का नाहीत. ते सांगितलं की ते त्यांच्या प्रोग्रामला गेले. ते चित्राताई स्वतः सांगताय की तुम्ही खडसे मॅडम तुम्हाला फोन केला होता, पण तुम्ही त्यांना हे कारण मी गावीच होते, माझ्या गावी होते. ताई मला म्हणाल्या चित्राताई, मी खरं म्हणायला गेलं तर ताईंचं आणि माझं चांगलंच आहे, त्याच्यामुळे मी ताईंना म्हणाले, आणि गावीच होते मी, माझ्या काही घरच्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे मी तिथे. तुम्ही तिकडे गेल्यामुळे अनेकांना थोडासा आनंदाची गोष्ट नाही. काम करणाऱ्या माणसाची कमी ही 100% जाणवते. आज मी भाजपमध्ये गेल्यानंतर आजची रॅली बघा, उत्साहाचं वातावरण बघा. संघटित राहणं आणि संघटित करणं माझ्या रक्तात आहे.
त्याच्यामुळे कुणाला कमी वाटण्याचं मी कधीच नाही केलं. कमी वाटल्यानंतर त्यांनी तशी माझी ईर्ष्या करून काम करावं. मी सांगेन तुम्ही करा कामं, मला आवडेल. कारण कुठलीही महिला काम करताना असं वाटतंय काय असं होऊ शकतं. कोणी असेल ती, मी कुठल्याही बाईला कमीच लेखलं नाही. नारी शक्ती कायम जागृत असते. मी दुर्गेला मानते, मी देवीला मानते, महिलांना 100% मानते. ईर्ष्या करणाऱ्या महिलांना मी इतका सलाम करेन की तुमच्यामुळे मी आज इतकं मोठं पद घेऊ शकले. शपथ. एका मुलाखतीत तिने जो म्हणाले चित्रा चव्हाण हा मॅटर आमच्याने संपला, आजपासून त्याच्यावरती पडदा एका मुलाखतीमध्ये. आता पण तुम्हाला मी खरं सांगू, त्या कधीच माझ्या विरोधक नव्हत्या, 100 नव्हत्या. तुम्हाला एक सांगू, एखादा नेता शिकवतो तेव्हा एखादी बाई बोलते, त्या व्यक्ती त्या काही नव्हत्या. मी तुम्हाला खरं सांगते, ज्या वेळेला त्यांचा मुलगा शाळेत टाकायला कॉलेजला आणला, पहिली ओळख मी त्याला शहराच्या अध्यक्ष केल्या. नंतर जवळजवळ किती वर्ष त्या शहर अध्यक्ष होत्या. मी एक विश्वास दिला होता त्यांना की पैशाकडे बघायचं नाही, हा माझा एक स्वभाव होता. एक धडपडीन काम करते महिला, तिने पुढे जावं आणि तिने काम करावं. आज पण ती माहिती काय अगदी त्यांनी जिल्हाध्यक्ष झाले, मला समाधान वाटलं. बाहेर कुठल्या तरी महिलेला माहिती नसेल, कारण त्या माझ्या हाताखाली शिकल्या होत्या. त्याच्यामुळे मला एक अभिमान आहे की त्या व्यक्तीला मिळालं. मी सन्मान करते त्या व्यक्तीचा. आणि ती स्वतःहून नाही, तिने कागदावर लिहून आणलं होतं माझ्यावर काय बोलायचं. तुम्ही बघा तुमच्या मुलाखतीत. त्याच्यामुळे जी बाई बोलते ना, ती न बघता बोलते. तिला शिकवलेल्या गोष्टी बोलत होती. तो पडदा पडला म्हणण्यापेक्षा तिच्यावर ते लादलं, तू असं बोल. त्याच्यामुळे मी तिला कधीच वाईट बोलली नाही. आणि एखाद्या अशा चांगल्या व्यक्तीला मिळू देत ना, पैसे नसू देत किंवा तिची एवढी परिस्थिती नसू देत, पण तिच्यासारखी माझ्याबरोबर जवळजवळ 10-15 वर्ष तिने माझ्याबरोबर काम केले. अनुभव होता आणि तो मी मुद्दाम दिला होता. प्रत्येक वेळेला मुंबईत नेत होते, मीटिंग कशा असतात, लोकांशी कसं वागायचं. 100% त्या चांगल्या शिकल्या होत्या. आणि जर त्यांना संधी मिळाली मी स्वागतच त्यांचं. शेवटचा प्रश्न आहे, आता तुम्ही भाजपमध्ये काम करताय, 30 वर्षाचा अनुभव आहे, तिकडे काम करत होतात, कसा अनुभव येतो, काय एकंदरीत आणि काय काम करणार? मी तुम्हाला खरं सांगू, मला इथे सुद्धा आल्यानंतर मला वेगळं काय वाटलंच नाही. कारण सर्व पक्षीय मी लाडकी आहे. आणि सर्व पक्षीय लाडकी म्हणण्यापेक्षा तुम्ही बघत असाल, मला कुठचेही जिल्ह्यामधले जे नेते, वरचे पण नेते माझ्याशी क्लोज आहेत. मागे ज्या वेळेला मुंबईमध्ये आमचा पक्षाचा तिन्ही आघाडीचा एक आंदोलन होतं, त्यामध्ये सुप्रियाताई होत्या, संजयराव राऊत साहेब होते. त्याच्यात मला असं सांगायला लागत नव्हतं की ही चित्रा चव्हाण आहे. संजयराव राऊत साहेब त्या टोकापासून माझ्यापर्यंत आले आणि माझ्या कानात बोलायला लागले, चित्राताई मला तुझं नेतृत्व आवडतं. काही गोष्टीत मला दुसऱ्या पक्षांची पण काळजी वाटली. भास्करराव जाधव साहेबांचं मुद्दाम मी नाव घेईन. जिल्ह्यामध्ये कधीही भले विरोधक एका बाजूला असतील आणि विरोधक कधीतरी खुर्ची देत नसतील, तर प्रभारी होते ते. जाणून बुजून तेव्हा त्यांच्या पायाला दुखापत झालेली होती आणि याची काठी ठेवायची. आले की चित्राताई या बसा, म्हणजे हा जो तो माझा आदर करण्याची एक भावना होती. शिवसेनेत असेल, राष्ट्रवादीत, काँग्रेसमध्ये. हो, ते माझे नातेवाईकच आहेत. भाईसुद्धा माझ्यावर जे असं केलं, काही लोक असतील त्यांच्या पाठीशी की भाई, कारण मी तुम्हाला आता सर्वच गोष्टी बोलायला नको, माझं सक्कं नातं आहे भाईजवळ. मी एवढी टोकाची भूमिका करायला कारण एकच की ज्या वेळेला आमची मीटिंग होती जिल्ह्याची, तर त्याच्यात म्हणाले ही जिल्हाध्यक्षच नाही आहे. जिल्हाध्यक्ष आहे की नाही प्रदेशाध्यक्ष ठरवतात. जर मी जिल्हाध्यक्ष नसते तर मला त्या मीटिंगचं आमंत्रणच नसतं. ते कुठेतरी माझ्या महिलांना त्या गोष्टीवर आपण जायचं नाही, पुढे जायचं आहे. पुढे जायचं. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारला की आपल्याला पुढे भविष्यामध्ये कसं काम करणार, कारण तुम्हाला संघटक म्हणून सुद्धा केलं आहे. दुसरी गोष्ट मोठं पद दिले, कोकणची जबाब दिली आणि रत्नसिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ तुमच्याकडे, कसं काम करणार काय वाटतं? 100% चित्राताई ह्या आमच्या प्रदेशाध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना मला आधीचा अनुभव आहे. आजच आमची रात्री 9 वाजता झूम मीटिंग आहे आणि ह्या सगळ्या सोशल मीडियावर मी पारंगत आहे. त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या जबाबदारीने त्यांना विश्वास आहे. कोकणात चित्राला एक गोष्ट सांगितली की 100% ती पार पडणार आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या घरच्यांचा पाठिंबा आहे, माझ्या माहेरचा पाठिंबा आहे, मला माझ्या आजोळचा पाठिंबा आहे. सर्वच माझ्या कुटुंबातले लोक माझ्या पाठीशी आहेत. आणि आज भाजपमध्ये तुम्ही बघा तर आनंदाचं वातावरण सगळ्याच ठिकाणी आहे. त्याच्यामुळे 100% काम करण्याची संधी आहे. काम करायला मला अजिबात आळस नाही आणि अगदी व्यवस्थित काम करेल. आपण एकत्रित पाहिलं तर दिल खुलासनी मनमुराद चर्चा तुम्ही केलेल्या आहेत आणि 30 वर्षाचा अनुभव, 5 महिने शांत बसून कसा केलेला अभ्यास आणि त्यानंतर अनेकांच्या आलेल्या फोननंतर घेतलेला त्या संध्याकाळी 7चा निर्णय, त्यानंतर आत्तापासून केलेलं काम,
सगळ्याच्या कामाची पोचपावती म्हणजे शरद पवार साहेबांनी केलेल्या कामाची पोचपावती मला कुठेतरी भाजपमध्ये मिळाली, हे मनापासून मिळणारं समाधान. आणि त्यानंतर आता पुन्हा सगळे एकत्र मोठी मोठी पदं त्यांना मिळाले, त्यामुळे शुभेच्छा. धन्यवाद.